परवाच 22 एप्रिल रोजी आपल्या भारताच्या काश्मीर या स्वर्गीय ठिकाणी आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 26 लोकांचा प्राण त्यांना सोडावा लागला। आणि त्यानंतर परवा 6-7 तारखेला मे महिन्यामध्ये भारतीय सरकार आणि भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूर नावाच्या अभियानाच्या अंतर्गत आपल्या देशाच्या रक्षणाची सज्जता किती आहे हे दाखवून दिलं। भारतीय सेना ही भारतीय सीमांच्या संरक्षणासाठी, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे। आपलं भोसेगाव सुद्धा त्याच्यामध्ये पाठीमागं नाही आहे। आपल्या गावातली 3 मुलं जैन समाजातली आज भारतीय सशस्त्र दलामध्ये समर्पणानं सेवा देत आहेत। लक्ष देऊन ऐकून घ्यायचं। आज प्रवचन नाही मिळालं तरी मला चालेल, पण या सैनिकांच्या बद्दल मला 2 मिनिटं आज बोलायचं आहे। परवाच आपल्या पूजेसाठी येण्यासाठी आपल्याच भोसेगावचं नगर गौरव, की ज्यानं आपल्या नगराचं गौरव भारतीय सैन्यामध्ये वाढवलेलं आहे, असा दादासो महावीर चौगुले राजस्थान रायफल्स या मिलिटरीच्याच एका तुकडीमध्ये, तिथंच थांबा मुलांना, मागं थांबा, रॅम्पच्या कडेला थांबा एकदम शेवटी, त्यामध्ये तो सेवा देत असताना पूजेसाठी यायला निघाला। लक्ष आहे ना सर्वांचं? पूजेसाठी यायला निघाला, रेल्वे स्टेशनवरती पोहोचला होता आणि मिलिटरीचा ऑर्डर आला की युद्ध छेडलं जाणार आणि सगळ्यांनी परत यायचे। गावाकडे यायला निघालेला मुलगा रेल्वे स्टेशनवरती येऊन परत आणि फौजेमध्ये गेला। आपल्याच गावातला अक्षय आदगोंडा पाटील, सिक्कीम, जो आता इथं उपस्थित आहे, सिक्कीम रायफल्समध्ये आहे, सिक्कीममध्ये पोस्टिंग आहे, जाण्यासाठी निघणार होता, पण तोपर्यंत सीज फायर झालं। कर्मोदय कसा असतो? या लोकांनी आपल्या जीवावरती उदार होऊन या देशाची सेवा आणि रक्षा करण्याचा संकल्प घेतलेला। या ठिकाणी पूजेचा आनंद जो आम्ही निवांतपणे घेत आहोत, निश्चिंत